श्रीमद दासबोध दशक 17वा प्रकृती पुरुष नाम समास 10वा टोनपसिद्ध लक्षण नाम श्रीराम समर्थ. आवरणोदके हटकेश्वर त्यास गडे नमस्कार. महिमा अत्यंची थोर तया पाताळ लिंगाचा. परंतु तेथे जाववेना शरीरे दर्शन घडेना. विवेके आणावे अनुमाना तया ईश्वरासी. साता समुद्रांचे वेढे उदंड भूमी पहिलीकडे. शेवटी तुटले कडे भूमंडळाचे. 7 समुद्र ओलांडावे तेथे जाणे कैसे फावे. म्हणून विवेक असावे साधुजन. जे आपणास नवे ठावे ते जाणत्यास पुसावे. मनोवेगे तने फिरावे हे तो घडेना. जे चर्मदृष्टीस नवे ठावे ते ज्ञानदृष्टीने पहावे. ब्रह्मांड विवरून राहावे समाधाने. मध्ये आहे भूमीचे चढळ म्हणून आकाश आणि पाताळ. ते चढळ नसतो अंतराळ चहूकडे. तयास परब्रह्म म्हणावे जे उपाधी वेगळे स्वभावे. जेथे दृश्य मायेच्या नावे शून्याकार. दृष्टीचे देखणे दृश्य मनाचे देखणे भास. मनातीत निराभास विवेके जाणावे. दृश्य भास अवघा विगडे विवेक तेथे पवाडे. भूमंडळी ज्ञाते थोडे सूक्ष्मदृष्टीचे. वाचांश वाचे न बोलावा न बोलता लक्षांश जाणावा. निर्गुण अनुभवास आणावा गुणाचे न योगे. नाना गुणास आहे नाश निर्गुण ते अविनाश. ढोबळ्याहून विशेष सूक्ष्म देखणे. जे दृष्टीस न पडे ठाव ते ऐकून जाणावे. श्रवण मनने पडे ठावे सकळ काही. अष्टदेचे जिनस नाना उदंड पाहता कळेना. अवघे सगट पिटावेना कोणी एक. सगट सारखी स्थिती झाली तेथे परीक्षाच बुडाली. चवी नटाने कालवली नाना अन्ये. टोनपा नवे गुणग्राहिक मूर्खास कळेना विवेक. विवेक आणि अविवेक एकच म्हणती. उंच नीच कळेन ज्याला तेथे अभ्यासाची बुडाला. नाना अभ्यासे प्राणी आला सुटिका कैची. वेड लागून झाले ओंगळ त्यास सारखेची वाटे सकळ. ते जाणावे बाष्कळ विवेके नव्हेती. ज्यास अखंड होतो नाश त्यासीच म्हणते अविनाश. बहुचकाच्या लोकांस काय म्हणावे. ईश्वरे नाना भेद केले भेदे सकळ सृष्टी चाले. आंधळे परीक्षावंत मिळाले तेथे परीक्षा कैची. जेथे परीक्षेचा अभाव तो टोनपा समुदाव. गुणची नाही गौरव येईल कैचे. खरे खोटे एकची झाले विवेकाने काय केले. असार सांडून सार घेतले साधुजनी. उत्तम वस्तूची परीक्षा कैसी घडी नतद्रक्षा. दीक्षाहीनापासी दीक्षा येईल कैची. आपले नवंगळपणे दिशा करून शौच नेणे. वेदशास्त्रे पुराणे त्यास काय करीती. आधी राखावा विचार मग पहावा विचार. आचार विचारे पैल पार पावे जेतो. जे नेमकास न कळे ते बाष्कळास केवी कळे. डोळस ठकती आंधळे कोण्या कामाचे. पाप पुण्य स्वर्ग नरक अवघेच मानिले एक. विवेक आणि अविवेक काय मानावे. अमृत विष एक म्हणती परी विष घेता प्राण जाती. कुकर्मे होती फजिती सत्कर्म कीर्ती वाढे. इहलोक आणि परलोक जेथे नाही साकल्य विवेक. तेथे अवघेच निरर्थक सकळ काही. म्हणून संत संगेची जावे सतशास्त्रची श्रवण करावे. उत्तम गुणास अभ्यासावे नाना प्रयत्ने. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे टोपणसिद्ध लक्षण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय जय रघुवीर समर्थ.